Hello everyone. Today we are here to study chapter number 5, press tool design, that is for 20 marks. I am Mr. P.P. Vangav, lecturer in Department of Mechanical Engineering at Sharad Institute of Technology, Polytechnic, Yadrov. Coming to the contents, we will be seeing in this presentation what is a press tool, what are the basic concepts of press tool. Next we will be seeing what are different press tool operations. 10 to 15 operations have been illustrated here, and next what are the different components of press tool. We will be seeing that in the next lecture. In this lecture we will be seeing what is the basic press tool and what are different press tool operations. Coming to the content, what is a press tool? As you can see in the GIF shown below, a press tool is nothing but a general term which covers all press working operations on sheet metal. म्हणजेच काय, एखाद्या शीट मेटलवर आपण जे काय काय ऑपरेशन करतो, कटिंगचे ऑपरेशन असतील, आपण होल्स करतो किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये एखाद्या शीट मेटलला आपण काय करतो, त्याचं फॉर्मिंग करतो किंवा फोर्जिंग करतो किंवा त्याला स्क्वीज करतो किंवा कॉइनिंग करतो, असे वेगवेगळे किंवा त्याला बेंड करतो, असे वेगवेगळे जे काही ऑपरेशन्स आपण एखाद्या शीट मेटलवर करतो. म्हणजेच काय, एखाद्या शीट मेटलला वेगळ्या फॉर्ममध्ये आपण बेंड करतो किंवा त्याला वेगळा शेप देतो किंवा त्याला कट करतो. हे सगळे ऑपरेशन्स जे आहे ते आपण प्रेस टूलच्या वर्किंग अंडर आपण कन्सिडर करणार आहे. मग याच्यात वेगवेगळे ऑपरेशन्स, शेअरिंग येते, पंचिंग येते, ड्रॉइंग येते, स्ट्रेचिंग येते, बेंडिंग, कॉइनिंग. These all are the operations that are covered under a press tool. Now, why do a person or why does an industry prefer press tool operations? Now here, press tool operations are preferred because the production rates are high. Press tool operations का प्रिफर केले जातात? कारण त्याच्यामुळे प्रोडक्शन रेट इन्क्रीज केला जातो. एखाद्या स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम मध्ये कंटिन्युअस जॉब प्रोडक्शन जे काय असतं ते तुम्ही जास्त नंबर ऑफ वेळेला तुम्ही काय करू शकता, कंडक्ट करू शकता. म्हणजेच काय, नंबर ऑफ प्रोडक्ट्स फॉर्म दे आर इन्क्रीज अँड हेन्स द प्रोडक्शन रेट इन्क्रीजेस. हिअर कमिंग टू द डिफरंट ऑपरेशन्स, त्यात आता ऑपरेशनमध्ये कन्सिडर करत असताना फर्स्ट ऑपरेशन काय, कटिंग. कटिंगमध्ये काय, एखादं प्री डिटरमाइंड शेप असेल, त्याच्यामध्ये जे काय शिअर स्ट्रेंथ असते, त्या शिअर स्ट्रेंथपेक्षा जास्त जेव्हा तुम्ही एखादं कटिंग फोर्स लावताय. आता हे ऑपरेशन बघण्यापूर्वी आपण जे काही मागची इमेज बघितलेली किंवा मागचा जो काही व्हिडिओ बघितलेला, यात काय केलं जातं तर शीट मेटल एका साईडून फीड केली जाते. लोअर साईडला तुमचं डाय कंपोनंट असतं, वरच्या साईडला पंच कंपोनंट असतं. पंच कंपोनंट दॅट इज अप्पर कंपोनंट हिट्स द शीट मेटल अबव द शिअर फोर्स. म्हणजे शिअर फोर्स असा फोर्स असतो ज्याच्यामुळं, ज्या फोर्समुळे तुमचं कटिंग ऑपरेशन कॅरी आउट होतं. आता हे सगळे बेसिक्स जे आहे आपण ते बेसिक्स ऑफ टूल इंजिनिअरिंग चॅप्टर नंबर 1 मध्ये शिकलोय. कटिंग ऑपरेशन किंवा मटेरियल रिमूव्हल एखाद्या शीटवरून किंवा एखाद्या रॉ मटेरियलवरून तुम्ही मटेरियल केव्हा रिमूव्ह करू शकता, जेव्हा तुम्ही त्या मटेरियलच्या शिअर फोर्सपेक्षा जास्त फोर्स एक्झर्ट करता, तेव्हा त्या ऑब्जेक्टवरून किंवा त्या रॉ मटेरियलवरून तुम्ही मटेरियल रिमूव्ह करू शकता. तसंच यात वेगवेगळे फंडामेंटल बेसिक प्रेस ऑपरेशन्स आहेत. कटिंग यात एक प्री डिटरमाइंड कॉन्फिगरेशन, ज्याच्यात तुम्ही शिअर फोर्सपेक्षा एक्झर्ट फोर्स जास्त केल्यानंतर तुमचं कटिंग ऑपरेशन काय होतं तर कॅरी आउट होतं. नेक्स्ट काय, फॉर्मिंग. फॉर्मिंग म्हणजेच काय, तुम्ही टेन्साइल रेजिस्टन्सपेक्षा म्हणजेच काय, त्याचं प्लास्टिक डिफॉर्मेशन करून त्या शेपला तुम्ही काय करता तर वेगवेगळ्या डिफरंट शेप्समध्ये ड्रॉ करता, बेंड करता, फॉर्म करता. म्हणजे आहे त्या शेपपेक्षा वेगळ्या शेपमध्ये तुम्ही काय करता तर एखाद्या मेटलला किंवा एखाद्या शीट मेटलला तुम्ही फॉर्म करता. म्हणजे एखाद्या शेपपासून दुसऱ्या शेपमध्ये फॉर्म करता. जसं आपण लहान असताना बऱ्याच जणांनी आर्टिफिशियल क्ले बरोबर खेळलोय. तर क्ले कसा असतो, त्याच्यावर एक फॉर्मिंग शेप किंवा त्याला आपण जशा पद्धतीच्या मोल्डमध्ये, म्हणजेच काय तुमच्या पंच आणि डाय सेट जो काय असतो किंवा जी काय तुमची कॅव्हिटीची पद्धत असते, पण जशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यावर फोर्सेस लावतात त्या दिशेनं तुमचं ती क्ले मोल्ड होतं. सेम टाईप ऑफ ऑपरेशन तुम्ही फॉर्मिंगमध्ये करता अलॉंग विथ द शीट मेटल. लास्ट ऑपरेशन इज कॉइनिंग. कॉइनिंग म्हणजेच काय, त्याच्या नावातच आहे. व्हॉट डज कॉइनिंग मीन? कॉइनिंग म्हणजेच काय, कंप्रेशन करणे, स्क्वीजिंग करणे और फोर्जिंग करणे. कॉइनिंग अगेन इट रिलेट्स इटसेल्फ टू फॉर्मिंग प्रोसेस. ओके, हे 3 बेसिक प्रेस वर्किंग और फंडामेंटल ऑपरेशन्स आहेत. कटिंग,
त्यानंतर फॉर्मिंग अँड त्यानंतर कॉइनिंग. तर वन बाय वन आपण जे काही 10-12 तुमचे जे काही प्रेस ऑपरेशन्स आहेत हे आपण बघणार आहे. फर्स्ट ऑपरेशन काय आहे? ब्लँकिंग. आता ब्लँकिंगमध्ये बघा, ही फ्रंट व्ह्यू डायग्राम आहे जी आपण व्हिडिओ पहिल्या स्लाइडमध्ये बघितला होता बेसिक प्रेस वर्किंग टर्मिनॉलॉजीमध्ये. और बेसिक प्रेस वर्किंग म्हणजे काय, तर त्यामध्ये बघत असताना शीट मेटल काय केली जाते, तर इकडून सप्लाय केली जाते, त्यानंतर वरून तुमचा पंच येतो, डिझायर्ड शेप कट करतो आणि तो जो काही डिझायर्ड पार्ट असतो तो तुमचा ब्लँक असतो. ब्लँकिंगमध्ये ब्लँक इज युअर डिझायर्ड पार्ट. त्यानंतर शीट परत पुढं फीड केली जाते. नेक्स्ट टाइम पंच परत वरून हिट करतो. अबाव द शियर फोर्स द प्रेशर इज एक्झर्टेड और द फोर्स एक्झर्टेड इज अबाव द शियर फोर्स अँड अनदर ब्लँक इज कट हियर. अशा पद्धतीनं वेगवेगळे ब्लँक्स आपल्याला मिळत जातात आणि जो काय ब्लँकचा पार्ट असतो खालच्या बाजूला दॅट इज युअर डिझायर्ड पार्ट. नेक्स्ट ऑपरेशन इज पिअर्सिंग. तर पिअर्सिंग म्हणजेच काय, तुम्ही बऱ्याच वेळेला पिअर्सिंग या शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत असेल. पिअर्सिंग म्हणजेच काय, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये होल पाडणे किंवा एखाद्या ऑब्जेक्टमध्ये स्मॉलर डायमेन्शन्सचे होल मशीन करणे दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ पिअर्सिंग. पिअर्सिंगमध्ये तुम्ही जर हा कंपोनंट बघितला असेल तर ह्या कंपोनंटमध्ये जे तुम्ही होल्स ड्रिल करणार आहे दॅट ऑपरेशन कॅन बी कॉल्ड ॲज अ पिअर्सिंग. आता दिस ऑपरेशन इज ऑफर properly used to identify the operation for the product by tearing action which is not a typical cutting action. तर यात बघा, पिअर्सिंग म्हणजेच काय, तर टिअरिंग ऑप्शन असतं. म्हणजेच काय, यू कॅन टिअर, जसं आपण एखादं पेज कट करतो किंवा एखादं शीट मेटल टिअर करतो तशा पद्धतीनं तुम्ही तुमचे होल्स टिअर करता. इन्स्टेड ऑफ मशीनिंग और ड्रिलिंग होल्स तुम्ही ते मटेरियल तिथून रिमूव्ह करता, म्हणजेच काय, थोडक्यात फाडून काढता. दॅट इज द पिअर्सिंग ऑपरेशन. नेक्स्ट ऑपरेशन इज द कट ऑफ ऑपरेशन. कट ऑफ ऑपरेशन म्हणजेच काय, एखादी स्ट्रीप तुम्ही फीड करताय तर ती फीड केल्यानंतर ते एका सर्टन लेंथ नंतर ती स्ट्रीप आपल्याला तेवढ्याच डिझायर्ड लेंथची पाहिजे असते. जेव्हा ती स्ट्रीप तुम्ही इकडून फीड करताय, तर समजा इकडून फीडिंग मेकॅनिझम दिसतंय तुम्हाला, इकडून फीड करताय, वरून पंच येतं त्याला कट करतं त्या स्ट्रीपला आणि डिझायर्ड जे काय तुमची शीट आहे ती कट ऑफ केली जाते आणि त्या डाय कॅव्हिटीमध्ये किंवा तिथे ती डिझायर्ड लेंथची शीट आपल्याला अवेलेबल होते. आता नेक्स्ट काय, नेक्स्ट ऑपरेशन इज पार्टिंग ऑफ. पार्टिंग ऑफ इज अन ऑपरेशन विच इन्व्हॉल्व्स टू कट ऑफ ऑपरेशन. म्हणजेच काय, जसं आपण कट ऑफ ऑपरेशनमध्ये शीट एका बाजूने कट करतात आणि मग ती डिझायर्ड लेंथ आपल्याला अचीव्ह केली जाते. पार्टिंग ऑफमध्ये काय केलं जातं, 2 कटिंग ऑपरेशन केले जातात, एकदा एका डायरेक्शनमध्ये आणि एकदा एका डायरेक्शनमध्ये. ऑर एल्स तुमचं पंचच असं डिझाईन केलेला असतो की ज्या पद्धतीनं तुम्ही एकदा पार्टिंग ऑफ ऑपरेशन केला किंवा एकदा कटिंग ऑपरेशन केला, परत थोडीशी शीट पुढे ढकलली आणि परत एकदा पार्टिंग ऑफ ऑपरेशन केला, म्हणजेच काय, 2 वेळेला कट ऑफ ऑपरेशन केल्यावर एक पार्टिंग ऑफ ऑपरेशन होतं. दॅट इज व्हेनेवर यू कट अ ब्लँक और कट ऑफ ऑपरेशन इज परफॉर्म्ड ऑन ब्लँक ट्वाइस, मीन्स the strip is fed, first cutting operation is done, again the strip is fed, the second cut off operation is done. This twice cutting operation or twice cut off operation can be called as piercing operation. म्हणजेच काय, 2 कट ऑफ ऑपरेशन जेव्हा एकदा सिक्वेन्शियली आपण फॉर्म करतो, एकदा कट ऑफ ऑपरेशन केले, शीट फीड केल्यानंतर परत शीट फीड केली, परत कट ऑफ ऑपरेशन घेतलं, त्यानंतर जो तुमचा इथं ब्लँकचा शेप येतो दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ पार्टिंग ऑफ ऑपरेशन. Now next is perforating. Perforating त्याच्या नावातच आहे. परफोरेटिंग म्हणजेच काय, परफोरेशन्स म्हणजेच काय, एखाद्या शीटमध्ये जसं आपण बघितलं असेल की एखाद्या आपल्याला असं प्रोडक्ट डिझायर्ड आहे, राईट हँड कॉर्नरमध्ये एक प्रोडक्ट दाखवलं आहे इमेजमध्ये, ही शीट कंप्लीट आहे असं कन्सिडर करा. असं वेगवेगळे आपल्याला होल्स मशीन करायचे आहेत किंवा यात होल्स फॉर्म करायचे आहेत. तर अशा वेळेला आपण असं करू शकत नाही की प्रत्येक वेळेला आपण एक सर्टन स्पेसिफिक होल त्यात आपण ड्रिल करू शकत नाही और प्रत्येक वेळेला होल मशीन करू शकत नाही. मग त्यावेळेला काय केलं जातं, शीट फीड केली जाते. तुमचं डाय आणि पंच अशा पद्धतीने डिझाईन केला जातो की n नंबर ऑफ पंचेस एकाच पंच सेटमध्ये होल्ड केले जातात. म्हणजे वरून जो काही ऑब्जेक्ट येणार आहे पंच आणि हिट करणार आहे शीट मेटलला, त्यात n नंबर ऑफ पंचेस होल्ड केले जातात आणि ते होल्ड केलेले पंचेस काय करतात, तर
तुमच्या अबाव द शिअर फोर्स जेव्हा ते फोर्स एक्झर्ट करतात त्या शीट मेटलला तेव्हा n नंबर ऑफ परफोरेशन्स दॅट इज यू कॅन से होल्स आर मशीन्ड इन द शीट. कमिंग टू द नेक्स्ट ऑपरेशन ट्रिमिंग. ट्रिमिंग म्हणजेच काय तर आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात ट्रिमिंग म्हणजे काय असेल तर जेव्हा समजा राईट हँड कॉर्नरचा ऑब्जेक्ट आपल्याला तयार करायचा अशा वेळेला जेव्हा तुम्ही एक तुमचं अबाव द टेन्साईल स्ट्रेंथ एखादं डाय आणि पंच सेटमधून किंवा प्रेस ऑपरेशनमधून तुम्ही एखादा कंपोनंट डिझाईन केला, असे कप शेप कंपोनंट डिझाईन केलाय. त्या कप शेप कंपोनंटचे एजेस जे असतात, आता जर प्लास्टिक फ्लोमुळं तुमच्या जे काही शीट मेटल तुम्ही फीड केले या कॅव्हिटीमध्ये, या कॅव्हिटीमध्ये त्याला जिथं जिथं त्याला स्पेस मिळणार आहे तिथं तो मेटल काय करणार आहे स्वतःला फ्लो करणार आहे. म्हणजेच काय इनिशियली तुमच्या शीट मेटलची साईज समजा 5 mm असेल तर तुम्ही जेव्हा पंच आणि डाय सेटमध्ये त्याला हिट करणार आहे तेव्हा तो 3 mm चा होईल, 2 mm चा होईल, डिपेंडिंग अपॉन द डाय अँड पंच क्लिअरन्स ऑर द कॅव्हिटी मेंटेन देअर. ही जेव्हा कॅव्हिटी तुम्ही त्या स्पेसिफिक थिकनेसची मेंटेन ठेवताय तेव्हा काय होतं तुमचा थिकनेस डिक्रीज होतो आणि तुमची लेंथ इन्क्रीज होते. आता लेंथ इन्क्रीज का होते कारण मेटल जेव्हा शिअर फोर्सवर प्लास्टिकली डिफॉर्म होतं तेव्हा मेटल तुमच्या बाकीच्या कॅव्हिटीमध्ये काय केलं जातं तर मेटल टेंड्स टू फ्लो इन द फ्री फ्लो कॅव्हिटी. त्याच्यामुळे मेटल जिकडं त्याला जागा मिळेल तिकडं तो मेटल पसरतो. त्यामुळं असे अनइव्हन एजेस फॉर्म होतात आणि ह्या अनइव्हन एजेसला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर ट्रिमिंग ऑपरेशन कॅरी आउट करायला लागतं. दॅट इज ट्रिमिंग ऑपरेशन्स इज नथिंग बट when cups and shells are drawn from a flat sheet metal, the edge is left wavy and irregular due to uneven flow. This irregular edge is trimmed with a trimming die. म्हणजेच काय अशा पद्धतीचं डाय डिझाईन केलं जातं ज्या ठिकाणी तुमचे हे जे काय अनइव्हन मेटल फ्लो आलेला असतो तो रिमूव्ह केला जातो. नेक्स्ट काय तर शेविंग. शेविंग रिमूव्स अ स्मॉल अमाऊंट ऑफ मेटल अराउंड द एजेस. बऱ्याच वेळेला आपण ब्लँकिंग ऑपरेशन केल्यानंतर ॲट द एजेस और ॲट द कॉर्नर्सला खूप शार्प एजेस होतात. नाव दिस शार्प एजेस कॅन बी हार्मफुल टू द युजर किंवा जे कोण ते ऑब्जेक्ट यूज करणार आहेत त्यांच्यासाठी ते हार्मफुल ठरू शकतं. म्हणून आपण काय करतो तर जे काही कॉर्नर्स आहेत त्याला शेव करून घेतो. म्हणजेच काय त्याला एक टाईप ऑफ चॅम्फर म्हणजेच काय राउंडिंग ऑफ करतो एजेस सो दॅट दे कॅनॉट बी यूज फॉर डिफरंट पर्पज. आणि ते जेव्हा तुम्ही तशा पद्धतीचे ऑब्जेक्ट जेव्हा यूज करतात तेव्हा ते तुम्हाला काय होणार नाही हार्म होणार नाही. ओके. शेविंग रिमूव्स अ स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल अराउंड द एजेस इन विच प्रिव्हियसली ब्लँक्ड स्टॅम्पिंग्स. म्हणजेच काय शेविंग ऑपरेशन करत असताना प्रिव्हियसली तुम्ही ब्लँकिंग ऑपरेशन केले, ब्लँकिंगच्या एजेसमध्ये जे काही कॉर्नर्सला एक्स्ट्रा और रफ और शार्प मेटल एजेस राहिले ते तुम्ही कशातून रिमूव्ह करता शेविंगमधून रिमूव्ह करता. नाउ नेक्स्ट इज लॅन्सिंग. Lancing is cutting along a line in a product without peeling the scrap from the product. म्हणजेच काय एखाद्या प्रोडक्ट मधून एका लाईन मध्ये कट करायचं विदाउट रिमूव्हिंग द स्क्रॅप. बघा तुम्हाला एखाद्या शीट मेटल मध्ये तुम्हाला काय करायचं एखादं हँडल डिझाईन करायचं किंवा हँडल तिथं प्रोट्रूड करायचं किंवा प्रोजेक्ट करायचं पण तुम्हाला तिथं एक्स्ट्रा मेटल पण जोडायचं नाही. मग तुम्ही काय करणार आहे ती शीट मेटल समजा एक स्क्वेअर पीसमध्ये तुम्हाला एक हँडल फॉर ह्युमन हँडला एखाद्या मानवी हाताला जसं ते हँडल किंवा लीड पकडता येईल असं तुम्हाला एक ऑब्जेक्ट डिझाईन करायचं. तुम्ही काय करणार तो शीट मेटल त्या प्रेसमध्ये फीड करणार, वरून पंचमधून तो पंच एवढाच ट्रॅव्हल करणार की तो तेवढा पार्ट कट करायला पाहिजे पण तो जेवढा पार्ट रिमूव्ह केलाय तो प्लास्टिकली डिफॉर्म व्हायला पाहिजे आणि तो पार्ट तिथून स्क्रॅप म्हणून रिमूव्ह नाही झाला पाहिजे. म्हणजेच काय तो जो पार्ट तुम्ही कट करणार आहे तो पार्ट तिथंच प्लास्टिकली डिफॉर्म होऊन त्यालाच अटॅच राहायला पाहिजे सो दॅट यू गेट द डिझायर्ड शेप. तुम्ही जर अशा पद्धतीचं लीड जर बघितलं असेल तर तुम्हाला ॲक्युरेट लक्षात येईल लॅन्सिंग म्हणजे काय. म्हणजेच काय एखादा पार्ट एखाद्या ब्लँकमधून एखादा पार्ट कट करायचा पण तो स्क्रॅप नाही करायचा. लक्षात आलं. नाउ नेक्स्ट इज बेंडिंग. Bending tools apply simple bends to stamping. A simple bend is done in which a line of bend is straight or one or more bends may be involved and the bending tools are large in importance of press tools. आता बेंडिंग मध्ये काय केलं जातं एखादं ब्लँक जेव्हा तुम्ही फीड केले त्या याच्यामध्ये समजा तुम्हाला
आता एखादी तुम्ही शीट फीड केले, तुम्हाला एल टाईप बेंड करून पाहिजे, तेव्हा तुम्ही काय करणार आहे, शीट फीड करणार, वरनं पंच एल टाईपमध्ये जसं तुमचं ऑब्जेक्ट डिझायर्ड होईल तशा पद्धतीनं तुमचं पंच ट्रॅव्हल ठेवणार. तुमची शीट कंप्लीट एल टाईप बेंड झाली, त्यानंतर मग तुम्ही कटिंग ऑफ और पार्टिंग ऑफ ऑपरेशन करणार. परत तुमचं काय होणार आहे, नेक्स्ट शीट जाणार आहे पुढं, ती शीट गेल्यानंतर परत तुमचं पंच खाली येणार आहे आणि अशी ती कंटिन्युअसली प्रोसेस तुम्ही काय करणार आहे, बेंडिंगची कॅरी आउट करणार आहे. बेंडिंग प्रोसेसमध्ये लक्षात ठेवत असताना एवढंच लक्षात ठेवायचं, प्रिव्हियसली जे काही तुमचे ब्लँक्स तयार झाले त्या ब्लँक्समधून तुम्ही एक बेंड लाईक स्ट्रक्चर किंवा त्या ह्याला बेंडिंग करून एक वेगळं डिझायर्ड शेप अचीव करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय तर फॉर्मिंग. फॉर्मिंग इज ऑल्सो अ पार्ट ऑफ अ बेंडिंग. फॉर्मिंगमध्ये पण प्लास्टिक डिफॉर्मेशन केलं जातं. फक्त फरक एवढाच आहे फॉर्मिंग आणि बेंडिंगमध्ये. बेंडिंगमध्ये सिम्पल कंपोनंट्स मॅन्युफॅक्चर केले जातात शीट मेटलचे, आणि फॉर्मिंगमध्ये जे काही कॉम्प्लेक्स फॉर्म्स असतात किंवा अनइवन असेल किंवा यू कॅन से द लाईन ऑफ बेंड इज कर्व इन्स्टेड ऑफ स्ट्रेट. जेव्हा लाईन ऑफ बेंड तुमची कशी असेल तर स्ट्रेट असेल तर तुम्ही बेंडिंग करू शकता, म्हणजे 90 डिग्री असेल, 45 डिग्री असेल. पण जेव्हा लाईन ऑफ बेंड तुमची कर्ल असेल, म्हणजेच काय तुमचं ऑब्जेक्टचं आउटलाईन कर्वड असेल. समजा तुम्हाला एखादं कप डिझाईन करायचं आहे तर तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, एखादे शीट काय करावं लागेल तर सर्क्युलर और कर्व नेचर त्याचा एजचा घ्यावं लागेल, आणि तो कप जेव्हा तुम्ही शीट मेटलमधून तयार करत असणार आहे तेव्हा तुम्हाला फॉर्मिंग ऑपरेशन कॅरी आउट करावं लागेल. नेक्स्ट इज ड्रॉइंग. ड्रॉइंग टूल्स ट्रान्सफॉर्म फ्लॅट शीट इंटू मेटल कप्स और शेल्स. आता यात पण प्लास्टिक डिफॉर्मेशनच्या फोर्सलाच काय केलं जातं तर हिट केलं जातं, आणि प्लास्टिक डिफॉर्मेशनच्या पेक्षा जेव्हा फोर्स जास्त लावला जातो तेव्हा तुमचं प्लास्टिक डिफॉर्म तुमचं मेटल होऊन तुमचे जे काही शीट्स असतात ते तुमच्या कशात फॉर्म होतात तर सर्क्युलर और सिम्पली यू कॅन से सिमेट्रिकल कप्स और शेल्स. नेक्स्ट इज कर्लिंग. कर्लिंगमध्ये काय केलं जातं, कन्सिडर दिस इमेज ॲज शोन. आता कर्लिंगमध्ये हा ऑब्जेक्ट यात इन्सर्ट केला जातो आणि जे काही तुमचे एजेस आहेत ते बेंड केले जातात. दिस इज द बेसिक ऑपरेशन इन द कर्लिंग. म्हणजेच काय तुमचे एजेस जे असतात ते कर्ल करण्याचं काम कोण करतं तर कर्लिंग ऑपरेशन. म्हणजेच काय जसं प्रिव्हियस स्लाइडमध्ये आपण ड्रॉइंग केले, एखाद्या ब्लँक पासून आपण शीट और सर्क्युलर कप और शेल लाईक स्ट्रक्चर तयार केले, त्या शेलचे जे काही एजेस असणार आहेत ते आपण कर्लिंगमध्ये काय करणार आहे तर कर्ल करून घेणार आहे, म्हणजेच थोड्या प्रमाणात बेंड करून घेणार आहे. लक्षात आलं. तर कर्लिंग टूल्स कर्ल द एजेस ऑफ प्रिव्हियसली ड्रॉन शेल टू प्रोव्हाइड स्ट्रेंथ अँड रिजिडिटी. आता हे कर्लिंग का करणार आहे आपण, टू प्रोव्हाइड स्ट्रेंथ अँड रिजिडिटी. लक्षात आलं. नेक्स्ट दॅट इज बेंडिंग बल्जिंग. बल्जिंग टूल्स एक्सपांड द बॉटम ऑफ प्रिव्हियसली ड्रॉन शेल्स. आता समजा तुमचं हे ऑब्जेक्ट आहे, त्याचं तुम्हाला बॉटम एक्सपांड करायचं आहे. आता बॉटम एक्सपांड करायचं असेल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल तर बल्जिंग टाईप ऑफ प्रेस टूल ऑपरेशन तुम्हाला कॅरी आउट करावं लागेल. तर बऱ्याच वेळेला कॉफी पॉट्स असतील किंवा फ्लॉवर वासेस असतील, हे करत असताना तुम्हाला काय लागतं तर बल्जिंग ऑपरेशन कॅरी आउट करायला लागतं. एखादं बॉटम आपल्याला तुमच्या टॉपपेक्षा त्याचं डायमेन्शन्स इन्क्रीज करायचं आहे, म्हणजेच काय तुमचं अप्पर होलचं डायमीटर स्मॉल आहे आणि बॉटम होलचं डायमीटर ग्रेटर आहे एखाद्या ऑब्जेक्टचं, तेव्हा तुम्हाला तशा पद्धतीचं डिझायर्ड शेप मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर बल्जिंग ऑपरेशन कॅरी आउट करावं लागणार आहे. ओके, तर हे सगळे ऑपरेशन्स होते. ऑपरेशन्स बघत असताना आपण काय काय बघितले तर वी हॅव सीन ब्लँकिंग, पिअर्सिंग, कट ऑफ, पार्टिंग ऑफ, परफोरेटिंग, ट्रिमिंग, शेविंग, लॅन्सिंग, बेंडिंग. त्यानंतर कुठले बघितलेत फॉर्मिंग, ड्रॉइंग, अँड वी हॅव सीन लॅन्सिंग and we have seen forming, drawing, last is curling, and we have seen bulging. These are the basic press tool operations that all we have seen. Total a set of 13 operations that we have seen in the different press tool working operations. Thank you. Remaining part we will be seeing the basic components of press tool in the next lecture.